अकोला जिल्ह्यातील दहीहंडा परिसरात ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत शासनाने बंदी घातलेला पान मसाला, गुटखा आणि दुचाकी असा तब्बल 1,18,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मिळून मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार दहीहंडा पोलीस ठाणे हद्दीतील पडसोद फाटा येथे गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली। संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपी नदीम खान रहमान शाह व 28 वर्ष राहणार टाकडी रोड चोहट्टा बाजार याच्या ताब्यातील शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, गुटखा किंमत 38,696 रुपये असा मुद्देमाल जप्त केला। यासोबतच त्याच्याकडे असलेली MH30 BS 1793 क्रमांकाची दुचाकी किंमत 80,000 रुपये देखील जप्त करण्यात आली। एकूण 1,18,696 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेऊन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विष्णू बोडखे, प्रमोद ढोरे, सुलतान पठाण आणि सतीश यांनी संयुक्तपणे पार पाडली। पोलिसांच्या या जलद कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे।